1 जानेवारी 2025 पासून UPI, WhatsApp, Amazon आणि झिरो बॅलन्स बँक खाते यामध्ये मोठे बदल करण्यात आले आहे। आपण एक एक करून ते समजून घेऊया। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय ABP माझा। बदल क्रमांक 1, UPIच्या लिमिटमध्ये वाढ। UPI 123 पे ची लिमिट वाढवण्यात आली आहे। आधी लिमिट 5000 रुपये इतकी होती, आता 10000 रुपये ट्रान्सफर करता येईल। UPI 123 हा असा माध्यम आहे ज्याद्वारे विना इंटरनेट देखील पैसे ट्रान्सफर करता येतात। बदल क्रमांक 2, WhatsApp आता जुन्या अँड्रॉइड फोनवरती चालणार नाहीये। अँड्रॉइड KitKat किंवा त्यापेक्षा जुन्या वर्जनवरती WhatsApp आता चालणार नाहीये। त्यांना आता WhatsAppने सपोर्ट देणं बंद केलं आहे। त्या Samsung Galaxy S3, Galaxy Note 2, Galaxy S3, Galaxy S4 mini, Moto Razr असे काही फोन सामील आहेत। बदल क्रमांक 3, Amazon Prime व्हिडिओ OTT साठी डिव्हाइसची मर्यादा आजपासून म्हणजेच 1 जानेवारी 2025 पासून कमी करण्यात आली आहे। वापरकर्ते एकाच वेळी जास्तीत जास्त 2 टीव्हीवर Amazon Prime व्हिडिओ पाहू शकतात। 2 पेक्षा जास्त टीव्हींवर प्राईम व्हिडिओ ॲक्सेस करण्यासाठी वापरकर्त्यांना वेगळे सबस्क्रिप्शन घ्यावे लागणार आहे। बदल क्रमांक 4, शेतकऱ्यांना कर्ज। 1 जानेवारी 2025 पासून शेतकऱ्यांना RBI कडून 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज घेता येणार आहे। काही दिवसांपूर्वीच RBIने शेतकऱ्यांसाठी असुरक्षित कर्जाची मर्यादा वाढवण्याची घोषणा केली होती। यामुळे आता 2 लाख रुपयापर्यंत कर्ज मिळू शकणार आहे। बदल क्रमांक 5, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नवीन वर्षापासून काही नियमामध्ये बदल केले आहे। याचा परिणाम देशातील लाखो बँक खात्यावरती होणार आहे, कारण RBI काही बँक खाती बंद करणार आहे। RBIच्या नवीन मार्गदर्शक तत्वानुसार निष्क्रिय खाती आणि शून्य शिल्लक खाती कायमची बंद केली जाणार आहे। बदल क्रमांक 6, नवीन वर्षात कारच्या किमती वाढणार आहे। मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, Hyundai, टोयोटा यासह अनेक कंपन्यांनी त्यांच्या वाहनांच्या किमती 2 ते 4% वाढवण्याची घोषणा केली आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत रहा ABP माझा।